देवदर्शन पार्ट 2 च्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर दुपारचं जेवण वगैरे सर्व झाल्यानंतर म्हणजेच अक्कलकोटचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही दुपारी झाडाखाली जेवण वगैरे केलं आणि मग निघलो पुढच्या प्रवासाला. तर आता जायचं होतं आपल्या तुळजाभवानी आईच्या दर्शनाला, म्हणजेच तुळजापूरला. तर म्हणजे बराचसा मोठा प्रवास होता हा. तर तो प्रवास करून आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलो आणि छान असे सर्व ओटीचे वगैरे दुकानं दुकानं तिथं होते. तर छान अशी थोडीशी खरेदी केली, पण खरेदी थोडीच केली कारण दर्शनाला जायचं होतं आणि तिथे दर्शनामध्ये काही अडचण नको, त्याच्यामुळे खरेदी थोडीशीच केली. म्हटलं दर्शन केल्यानंतर मग काही खरेदी करूया. आणि पाहतो तर इथं म्हणजे खूप खूप सारी गर्दी होती आणि दर्शनाला तर खूप टाईम लागणार होता. तर जेवढं होतं होईल तेवढं शूट मी घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही गर्दी. तर मंगळवार असल्यामुळे खूप गर्दी होती आणि आम्हाला दर्शनाला जवळपास 2 ते 3 तास लागले. तर पाहू शकता अशा प्रकारे दर्शन वगैरे झाल्यानंतर मंदिराच्या बाहेर आलो आणि मग जायचं होतं येडेश्वरी मातेच्या दर्शनाला. तर तुळजापूरमधून बाहेर पडायलाच आम्हाला जवळपास 3-4 तास लागले आणि त्यानंतर पुन्हा प्रवास सुरू झाला आणि थोडासा प्रवास केल्यानंतर मग आलो आम्ही येडेश्वरी मातेच्या दर्शनाला. तर पाहू शकता तुम्ही इथेही खूप सारी गर्दी होती. तर तुळजापूरच्या देवीचं दर्शन घेऊन आल्यानंतर इथे दर्शन करणं म्हणजे करावंच लागतं, त्याशिवाय हा पूर्ण प्रवास अपूर्ण मानला जातो. तर पाहू शकता तुम्ही आम्ही इथे दर्शनाला आलो. इथे खूप सारी गर्दी होती आणि इथे लोक खूप श्रद्धेने येतात. तर इथे आल्यावर कळलं की लोक म्हणजे किती श्रद्धेने येतात, किती नवस वगैरे करतात. तर मी इथं 1-2 म्हणजे ज्या लेडीज होत्या त्यांना त्यांचा नवस त्यांनी केलेला त्या फेडण्यासाठी आलेल्या असतील बहुतेक. तर पुढे तुम्ही पाहतालच गुडघ्यावर चलून वगैरे त्यांना नवस तो फेडायचा होता. तर कशा प्रकारे त्या नवस फेडतात मी थोडीशी व्हिडिओ क्लिप घेतलेली आहे, ती तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे. तर पाहू शकता किती त्रास हा सहन करून पूर्ण म्हणजे पायऱ्या चढायच्या आणि मग देवीचं दर्शन घ्यायचं. तर त्यांचा नवस त्यांना माहिती, पण पूर्ण झाला असेल हा 100% आणि त्यामुळेच त्या इथे नवस फेडायला आलेल्या असतील. तर असे मी 2-3 म्हणजे लेडीज तिथे पाहिल्या आणि काही काही म्हणजे नवरा बायको जोड्याही तिथे नवस फेडण्यासाठी आलेल्या होत्या. तर मानलं तर देव आहेच, तर हे तुम्हाला नक्कीच माहिती असेल आणि माझा तर देवावर खूप सारा भरोसा आहे. कारण जे काही आयुष्य आपल्याला भेटलेलं आहे ते देवामुळेच आहे आणि जे आपल्या आयुष्यात घडतं ते म्हणजे ते सर्व देवामुळे घडत असतं. तर पाहू शकता छान असं देवदर्शन झालं आमचं आणि मग निघालो आम्ही परतीच्या प्रवासाला. तर इथेच व्हिडिओचा एंड करते. चला तर मग बाय बाय. श्री स्वामी समर्थ.